नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण GMC छत्रपती संभाजीनगर या परीक्षेकरता TCSने पाठीमागे वेगवेगळ्या झालेल्या परीक्षांमध्ये विचारलेले सिनोनिम्स, अँटोनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूट आणि करेक्टली स्पेल्ड वर्ड हे पाहणार आहोत. याचा तुम्हाला पुढे होणाऱ्या परीक्षेसाठी 100% फायदा होईल. चला तर मग सुरू करूया. सुरुवातीला आपण महत्त्वाचे सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1, चूज द सिनोनिम ऑफ द वर्ड डॉर्मंट. तर डॉर्मंट या शब्दाचा सिनोनिम म्हणजे समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. तर सर्वात आधी आपल्याला डॉर्मंट याचा अर्थ काय आहे ते माहीत असणं आवश्यक आहे. तर डॉर्मंटचा अर्थ होतो सुप्त किंवा निद्रिस्त. तर सुप्त असेल किंवा निद्रिस्त असेल या अर्थाचा इंग्लिशमध्ये समानार्थी शब्द काय होऊ शकतो, तर इनॲक्टिव्ह किंवा स्लीपिंग स्टेटमध्ये असलेला किंवा रेस्टिंग स्टेटमध्ये असलेला. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे. आता हा ॲक्टिव्ह किंवा एनर्जेटिक किंवा वर्किंग हे जे 3 शब्द आहेत त्यांचा अर्थ होतो क्रियाशील. म्हणजे हे 3 शब्द हे डॉर्मंटचे अपोजिट वर्ड्स आहेत, हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 2, चूज द सिनोनिम ऑफ द वर्ड ॲडवर्स. तर सुरुवातीला आपण ॲडवर्स या शब्दाचा अर्थ बघूया. याचा अर्थ होतो प्रतिकूल असा. तर एखादी परिस्थिती जेव्हा प्रतिकूल असते तेव्हा त्याला आपण ॲडवर्स सिच्युएशन असे म्हणतो. याचाच अर्थ काय की एखादी गोष्ट आपल्या फेवरमध्ये नाही आहे, म्हणजेच अनफेवरेबल आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचा सिनोनिम आहे. मग याच्या विरुद्धार्थी काय होईल, तर ती होईल फेवरेबल किंवा सुटेबल. हे दोन्ही ॲडवर्सचे अँटोनिम्स आहेत, विरुद्धार्थी शब्द आहेत, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 3, चूज द सिनोनिम ऑफ द वर्ड ब्रिस्क. ब्रिस्क या शब्दाचा अर्थ काय होतो, तर याचा अर्थ होतो चपळ किंवा उत्साही असेही देखील आपण ब्रिस्कला म्हणू शकतो. मग याचे सिनोनिम काय होतील, तर ब्रिस्कचे सिनोनिम होऊ शकतील क्विक किंवा लिवली किंवा एनर्जेटिक. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. त्याचबरोबर याचे अँटोनिम्स किंवा विरोधार्थी शब्द काय होतील, तर स्लो, लेझी हे ब्रिस्कच्या अपोजिट वर्ड्स आहेत. प्रश्न क्रमांक 4, चूज द सिनोनिम ऑफ द वर्ड इलेटेड. इलेटेड म्हणजे काय, तर इलेटेड म्हणजे आनंदित, ज्याला आपण इंग्लिशमध्ये एक्स्ट्रीमली हॅप्पी किंवा जॉयफुल असे म्हणू शकतो. म्हणजेच इलेटेडचा सिनोनिम आहे पर्याय क्रमांक 2 हॅप्पी हा. आता मग यांचा अँटोनिम काय असेल, तर याच्या अपोजिट म्हणजे सॅड हा त्याचा अँटोनिम आहे. प्रश्न क्रमांक 5, चूज द सिनोनिम ऑफ द वर्ड रिलक्टंट. या रिलक्टंट शब्दाचा अर्थ काय होतो, तर रिलक्टंट म्हणजे नाखुश, नाखुश असणे त्याला आपण रिलक्टंट म्हणतो. किंवा एखाद्या गोष्टीसाठी इच्छुक नसणे म्हणजे देखील याला आपण रिलक्टंट असे म्हणू शकतो. मग रिलक्टंटचे सिनोनिम काय होऊ शकतात, तर हेजिस्टंट किंवा अनविलिंग म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे रिलक्टंटचे सिनोनिम आहेत. तर याच्या अपोजिट काय होऊ शकतं, तर विलिंग म्हणजे इच्छुक असणे, ॲग्रीबल म्हणजे देखील इच्छुक असणे आणि रेडी म्हणजे तयार असणे. म्हणजे हे जे 3 आहेत हे त्याचे अँटोनिम्स अपोजिट वर्ड्स आहेत. प्रश्न क्रमांक 6, चूज द सिनोनिम ऑफ द वर्ड ट्रंक्विल. या ट्रंक्विल या शब्दाचा अर्थ काय होतो, तर ट्रंक्विल म्हणजे शांत किंवा निश्चल असा देखील ट्रंक्विलचा अर्थ होतो. मग याला इंग्लिशमध्ये समानार्थी शब्द काय होऊ शकतात, तर काम किंवा पीसफुल. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तर ट्रंक्विल म्हणजे शांत, मग त्याच्या अपोजिट काय होईल, तर नॉयझी किंवा रेस्टलेस किंवा व्हायलेंट हे जे 3 आहेत ते त्याचे अपोजिट वर्ड्स आहेत, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 7, चूज द सिनोनिम ऑफ द वर्ड फ्रजाईल. या फ्रजाईल शब्दाचा अर्थ काय होतो, तर याला आपण नाजूक असे संबोधतो. फ्रजाईल म्हणजे काय, तर नाजूक. म्हणजेच इंग्लिशमध्ये काय म्हणू शकतो याला आपण, की जो इझिली ब्रोकन होऊ शकतो तो फ्रजाईल, किंवा डेलिकेट जो आहे तो देखील आपण फ्रजाईल म्हणू शकतो. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. जर फ्रजाईल म्हणजे नाजूक
तर त्याच्या विरुद्धार्थी काय होईल? स्ट्रॉंग किंवा फर्म. तर हे दोन आहेत त्याचे अँटोनिम्स आहेत, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 8, चूज द सिनोनिम ऑफ द वर्ड लोफ्टी. तर लोफ्टीचा अर्थ काय होतो? तर याचा अर्थ होतो बुलंद, किंवा याला आपण उंच असं देखील म्हणू शकतो. मग याला इंग्लिशमध्ये आपण कोणते शब्द वापरतो? तर टॉल किंवा एलिव्हेटेड किंवा हाय. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तर लॉफ्टीचा सिनोनिम आहे हाय हा. मग याचा अँटोनिम काय असेल? तर स्मॉल किंवा लो. हे जे दोन आहेत हे लॉफ्टीचे अँटोनिम आहेत, हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 9, चूज द सिनोनिम ऑफ द वर्ड मीगर. मीगर म्हणजे अशी गोष्ट जी संख्येने कमी आहे, जिला आपण अल्प म्हणू शकतो किंवा तुटपुंजी असे देखील म्हणू शकतो. मग या अर्थाचे इंग्लिशमध्ये कोणते शब्द वापरतो? तर व्हेरी स्मॉल अमाऊंट किंवा इनएडिक्वेट, किंवा त्याला अजून एक शब्द आहे तो म्हणजे स्कॅन्टी. हा स्कॅन्टीचा अर्थ देखील संख्येने कमी असा होतो. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हा मिगरचा सिनोनिम आहे. मग याच्या विरुद्धार्थी काय होईल? तर प्लेंटी म्हणजे पुष्कळ, लार्ज म्हणजे खूप जास्त. तर हे त्याच्या अपोजिट वर्ड्स आहेत, हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 10, चूज द सिनोनिम ऑफ द वर्ड इमिनंट. तर इमिनंट हा शब्द आपण बऱ्याच वेळा ऐकलेला आहे. याचा अर्थ काय होतो? तर याला आपण सुप्रसिद्ध या अर्थाने घेतो. एमिनंट म्हणजे सुप्रसिद्ध किंवा ख्यातनाम. मग इंग्लिशमध्ये याला कोणते समानार्थी शब्द आहेत? तर आपण वापरू शकतो रिस्पेक्टेड पर्सनॅलिटी किंवा वेल नोन किंवा फेमस. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. मग जर इमिनंट म्हणजे सुप्रसिद्ध, तर त्याच्या विरुद्धार्थी काय होईल? तर ऑर्डिनरी किंवा अननोन किंवा सिम्पल हे जे आहेत ते त्याचे अँटोनिम्स आहेत, हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 11, चूज द सिनोनिम ऑफ द वर्ड सीज. आता हा शब्द आपण भारत पाकिस्तान ज्यावेळी वॉर चालू होतं त्यावेळी बऱ्याच वेळा ऐकलं असेल. तर सीज फायर किंवा सीजचा अर्थ होतो थांबणे किंवा थांबवणे. मग या अर्थाचा समानार्थी शब्द इंग्लिशमध्ये अजून काय आहे? की एखादी गोष्ट स्टॉप करणे किंवा कम टू ॲन एंड. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. मग जर सीज म्हणजे एंड असेल तर याच्या अपोजिट म्हणजे अँटोनिम कोणता असेल? तर बिगिन किंवा स्टार्ट. हे जे दोन आहेत ते सीजचे अँटोनिम्स आहेत. प्रश्न क्रमांक 12, चूज द सिनोनिम ऑफ द वर्ड फो. फो या शब्दाचा अर्थ काय होतो? तर फो म्हणजे शत्रू. मग याला इंग्लिशमध्ये आपण समानार्थी शब्द कोणते वापरतो? तर अपोनंट किंवा एनिमी. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपले योग्य उत्तर आहे. मग याच्या विरुद्धार्थी शब्द, शत्रूच्या विरुद्धार्थी काय होईल? मित्र. म्हणजेच फ्रेंड किंवा कंपॅनियन. हे जे दोन आहेत ना, हे फोचे किंवा एनिमीचे अपोजिट वर्ड्स म्हणजे अँटोनिम्स आहेत. प्रश्न क्रमांक 13, चूज द सिनोनिम ऑफ द वर्ड डिफाय. तर डिफायचा अर्थ काय होतो? तर डिफाय म्हणजे विरोध करणे. मग या अर्थाचा पर्यायामध्ये कोणता शब्द येतो? तर रेजिस्ट याचा अर्थ देखील विरोध करते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा डिफायचा सिनोनिम आहे. जर डिफाय म्हणजे विरोध करणे, तर याच्या अपोजिट किंवा अँटोनिम याचा काय असेल? तर आज्ञा पाळणे, ओबे हा याचा अँटोनिम आहे. किंवा ॲक्सेप्ट करणे हे देखील याचा अँटोनिम होऊ शकतो. त्यामुळे हे देखील शब्द लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 14, चूज द सिनोनिम ऑफ द वर्ड इनव्हिन्सिबल. इनव्हिन्सिबल म्हणजे काय? तर जेव्हा एखादी गोष्ट अजिंक्य असते तर त्याला आपण इनव्हिन्सिबल म्हणतो. म्हणजेच इनव्हिन्सिबल मीन्स टू पॉवरफुल टू बी डिफिटेड. म्हणजे एखाद्या गोष्टीला जेव्हा हरवणे पॉसिबल नसतं तेव्हा त्याला इनव्हिन्सिबल म्हणतात. म्हणजेच त्याचा समानार्थी शब्द काय होईल? अनबीटेबल.
म्हणजे ज्याला आपण बीट करू शकत नाही, म्हणजेच अजिंक्य. पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. मग इनविन्सिबलचा अपोजिट वर्ड किंवा अँटोनिम काय होईल, तर डिफिटेड, ज्याला आपण हरवू शकतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा त्याचा अँटोनिम आहे, हे देखील लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 15, चूज द सिनोनिम ऑफ द वर्ड नोटोरियस. नोटोरियस म्हणजे काय, तर एखादी व्यक्ती एखाद्या चुकीच्या कामासाठी जेव्हा प्रसिद्ध असते, म्हणजेच कुप्रसिद्ध ज्याला आपण म्हणतो, तर त्या अर्थाने नोटोरियस हा शब्द वापरला जातो. मग याला इंग्लिशमध्ये समानार्थी शब्द सिनोनिम्स काय आहेत, तर यासाठी आपण इनफेमस हा शब्द वापरतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 इनफेमस हा नोटोरियसचा सिनोनिम आहे. आता यानंतर आपण अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द अपोजिट वर्ड्स बघूया. प्रश्न क्रमांक 16, चूज द अँटोनिम ऑफ द वर्ड व्हॅकंट. व्हॅकंट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला विचारलेला आहे. तर व्हॅकंट म्हणजे काय, तर रिकामा किंवा रिक्त या अर्थाने आपण व्हॅकंट हा शब्द वापरतो. मग याच्या विरुद्धार्थी शब्द काय होईल, याचा अँटोनिम होईल फुल म्हणजे भरलेला. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. त्याचबरोबर हे जे एम्प्टी आणि हॉलो आहेत हे व्हॅकंटचे सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द आहेत, हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 17, चूज द अँटोनिम ऑफ द वर्ड ॲफ्लुएंट. ॲफ्लुएंट या शब्दाचा अँटोनिम आपल्याला विचारलेला आहे. तर ॲफ्लुएंट याचा अर्थ काय होतो, तर याचा अर्थ होतो श्रीमंत, ज्याला आपण इंग्लिशमध्ये प्रॉस्परस किंवा वेल्दी किंवा रिच असा म्हणतो. मग याच्या विरोधार्थी अँटोनिम काय होईल, तर तो होईल पुअर असा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. ॲफ्लुएंट म्हणजे श्रीमंतचा विरोधार्थी होईल पुअर, तर रिच, प्रॉस्परस आणि वेल्दी हे त्याचे तिन्ही समानार्थी शब्द सिनोनिम्स आहेत, हे देखील लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 18, चूज द अँटोनिम ऑफ द वर्ड ट्रान्सपरंट. ट्रान्सपरंट या शब्दाचा अँटोनिम विचारलेला आहे. ट्रान्सपरंटचा अर्थ काय होतो, तर याला आपण स्पष्ट किंवा पारदर्शक असे म्हणतो. म्हणजे ज्याच्या थ्रू आपण बघू शकतो त्याला आपण ट्रान्सपरंट म्हणतो. मग याच्या विरुद्धार्थी काय, तर ओपेक याचा अर्थ काय होतो, तर ओपेकचा अर्थ होतो अपारदर्शक. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. तर हे दोन्ही शब्द लक्षात ठेवा. ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक आणि ओपेक म्हणजे अपारदर्शक. हा ओपेक शब्द लक्षात ठेवा, याच्यावरती बऱ्याच वेळा TCSने प्रश्न विचारलेले आहेत. प्रश्न क्रमांक 19, चूज द अँटोनिम ऑफ द वर्ड ऑप्टिमिस्टिक. तर ऑप्टिमिस्टिक या शब्दाचा अर्थ काय होतो, तर याला आपण आशावादी या अर्थाने ओळखतो. ऑप्टिमिस्टिक म्हणजे आशावादी. याला इंग्लिशमध्ये सिनोनिम्स कोणते आहेत, तर होपफुल किंवा जो व्यक्ती पॉझिटिव्ह असतो त्याला आपण ऑप्टिमिस्टिक म्हणतो. मग याचा विरुद्धार्थी शब्द किंवा अँटोनिम काय होईल, तर तो होईल पेसिमिस्टिक. म्हणजेच काय, तर निराशावादी. जो व्यक्ती नकारात्मक असतो त्याला आपण पेसिमिस्टिक म्हणतो. म्हणजे ऑप्टिमिस्टिकचा विरुद्धार्थी शब्द आहे पेसिमिस्टिक. मग ऑप्टिमिस्टिकचे समानार्थी कोणते आहेत, तर होपफुल किंवा पॉझिटिव्ह या अर्थाने याचे सिनोनिम्स आहेत. प्रश्न क्रमांक 20, चूज द अँटोनिम ऑफ द वर्ड कन्सील. कन्सील या शब्दाचा अर्थ काय होतो, तर याचा अर्थ होतो लपवणे. एखादी गोष्ट लपवणे किंवा गुप्त ठेवणे या अर्थाने कन्सील हा शब्द आपण वापरतो. म्हणजे ज्याला समानार्थी शब्द काय आहे, तर हाईड या अर्थाने आपण त्याला वापरू शकतो. तर याच्या विरुद्धार्थी काय होईल, लपवण्याच्या विरुद्धार्थी उघड करणे म्हणजेच एक्सपोज करणे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा कन्सीलचा अँटोनिम आहे. तर हाईड करणे किंवा कव्हर करणे किंवा प्रोटेक्ट करणे हे याचे सिनोनिम्स आहेत कन्सीलचे, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 21, चूज द अँटोनिम ऑफ द वर्ड प्रोफाउंड. प्रोफाउंड म्हणजे काय, तर याला आपण डीप किंवा इंटेन्स या अर्थाने ओळखतो. म्हणजेच मराठीमध्ये याला आपण खूप खोल किंवा गहन एखादी गोष्ट असते तेव्हा आपण प्रोफाउंड हा शब्द वापरतो.
मग खूप खोल असेल किंवा गहन असेल याच्या विरुद्धार्थी काय होईल, अँटोनिम काय होईल, तर उथळ म्हणजे शालो. शालो हा जो शब्द आहे पर्याय क्रमांक 2 हा प्रोफाउंडचा अँटोनिम आहे. तर डीप हा जो शब्द आहे पर्याय क्रमांक 1 मधला तो प्रोफाउंडचा सिनोनिम आहे, समानार्थी शब्द आहे, हे देखील लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 22, चूज द अँटोनिम ऑफ द वर्ड ऑब्स्क्युअर. ऑब्स्क्युअर या शब्दाचा अँटोनिम विरुद्धार्थी शब्द आपल्याला विचारलेला आहे. तर सर्वात आधी आपल्याला ऑब्स्क्युअर म्हणजे काय ते माहीत असणं आवश्यक आहे. तर ऑब्स्क्युअर म्हणजे अस्पष्ट किंवा अंधुक, यासाठी आपण ऑब्स्क्युअर हा शब्द वापरतो. मग याच्या विरुद्धार्थी शब्द काय होईल, तर जी गोष्ट स्पष्टपणे दिसते किंवा क्लिअर आहे तो आपण त्याचा विरुद्धार्थी शब्द म्हणून घेऊ शकतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 क्लिअर हा याचा ऑब्स्क्युअरचा अँटोनिम आहे. प्रश्न क्रमांक 23, चूज द अँटोनिम ऑफ द वर्ड सॅक्रेड. तर सॅक्रेड या शब्दाचा अर्थ आपल्याला माहीत आहे. याचा अर्थ होतो पवित्र असा, म्हणजेच होली किंवा रिलिजियस हे सॅक्रेडचे समानार्थी शब्द आहेत. तर मग याचा विरुद्धार्थी शब्द काय होईल, तर प्रोफेन म्हणजेच भ्रष्ट हा याचा विरुद्धार्थी शब्द होईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 प्रोफेन हा सॅक्रेडचा अँटोनिम आहे. होली असेल किंवा रिलिजियस किंवा डिवाइन हे जे 3 आहेत ना हे सॅक्रेडचे सिनोनिम्स आहेत. प्रश्न क्रमांक 24, चूज द अँटोनिम ऑफ द वर्ड कन्सेंट. कन्सेंट या शब्दाचा अर्थ काय होतो, तर संमती देणे किंवा परवानगी देणे असे देखील आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला ॲग्रीमेंट हा देखील शब्द वापरतात. मग याच्या विरुद्धार्थी काय होईल, तर याच्या विरुद्धार्थी होईल नकार देणे म्हणजेच रिफ्युजल. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हा कन्सेंटचा अँटोनिम आहे. तर ॲप्रुव्हल किंवा परमिशन किंवा ॲग्रीमेंट हे तिन्ही कन्सेंटचे सिनोनिम्स आहेत. याच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 25, चूज द अँटोनिम ऑफ द वर्ड विविड. आता आपल्याला माहीत आहे विविड हा एक कॅमेरामध्ये मोड असतो. तर याचा अर्थ काय होतो, तर याचा अर्थ होतो चमकदार असा, ज्याला आपण इंग्लिशमध्ये क्लिअर म्हणू शकतो किंवा ब्राईट म्हणू शकतो. तर याच्या विरुद्धार्थी काय होईल, चमकदारच्या विरुद्धार्थी, तर याच्या विरुद्धार्थी होईल डल. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचा योग्य अँटोनिम आहे. प्रश्न क्रमांक 26, चूज द अँटोनिम ऑफ द वर्ड लुसिड. लुसिडचा अर्थ होतो स्पष्ट अर्थ असलेला, म्हणजेच क्लिअर किंवा इझी टू अंडरस्टँड या अर्थाने लुसिड हा शब्द वापरला जातो. मग याच्या विरुद्धार्थी काय होईल, स्पष्ट अर्थ असल्याच्या विरुद्धार्थी होईल गोंधळलेला म्हणजेच कन्फ्युजिंग. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा लुसिडचा अँटोनिम आहे. तर क्लिअर हा लुसिडचा सिनोनिम आहे, हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 27, चूज द अँटोनिम ऑफ द वर्ड इंडोलंट. इंडोलेंट या शब्दाचा अर्थ काय होतो, तर याला आपण मराठीमध्ये आळशी किंवा सुस्त या अर्थाने घेतो. मग इंडोलेंटचा अर्थ जर आळशी किंवा सुस्त असेल तर याच्या विरुद्धार्थी काय असायला पाहिजे, ॲक्टिव्ह, एनर्जेटिक, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. इंडोलंटचा अँटोनिम आहे ॲक्टिव्ह हा. तर इंडोलंटच्या समानार्थी काय होईल, लेझी, आयडल किंवा लेथार्जिक हे जे 3 आहेत हे इंडोलंटचे सिनोनिम्स आहेत. प्रश्न क्रमांक 28, सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. आणि शब्द दिलेला आहे आपल्याला ड्युप्लिसिटी. तर ड्युप्लिसिटी याचा विरुद्धार्थी किंवा अँटोनिम आपल्याला शोधायचा आहे. तर ड्युप्लिसिटी म्हणजे काय, तर याला आपण लबाडी या अर्थाने घेतो मराठीमध्ये. तर जर ड्युप्लिसिटी म्हणजे लबाडी असेल तर याच्या विरुद्धार्थी काय होईल, प्रामाणिकपणा, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 ऑनेस्टी हे ड्युप्लिसिटीचा योग्य अँटोनिम आहे. तर ड्युप्लिसिटीचा समानार्थी शब्द कोणता आहे, तर डेसेट. याचा देखील अर्थ लबाडी असाच होतो. त्यामुळे हे जे 2 शब्द आहेत ते सिनोनिम्स आहेत एकमेकाचे, हे देखील लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 29,
विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ इफेमरल. इफेमरल या शब्दाचा अँटोनिम विचारलेला आहे. तर सर्वात आधी याचा अर्थ आपण बघूया. इफेमरल म्हणजे काय, तर क्षणभंगूर किंवा एखादी गोष्ट तात्पुरती असते त्याच्यासाठी आपण हा शब्द वापरतो. तर क्षणभंगूर किंवा तात्पुरते किंवा अल्पकालीन याच्या विरुद्धार्थी काय होईल, तर चिरकालीन म्हणजेच लॉंग लास्टिंग. पर्याय क्रमांक 3 हा इफेमरलचा अँटोनिम आहे. तर टेम्पररी किंवा मोमेंटरी, फ्लिटिंग हे जे 3 शब्द आहेत ना, ते इफेमरलचे सिनोनिम्स आहेत, म्हणजे समानार्थी शब्द आहेत. हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 30. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड इन्थुजियास्टिक. इन्थुजियास्टिकचा अर्थ काय होतो, तर उत्साहपूर्ण, म्हणजेच एनर्जेटिक किंवा ज्याला आपण पॅशनेट, एक्साइटेड किंवा एगर या अर्थाने वापरतो. तर त्याच्या विरुद्धार्थी काय होईल, तर अपॅथेटिक म्हणजे निरुत्साही किंवा याला आपण उदासीन म्हणतो. हा देखील शब्द लक्षात ठेवा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा एन्थुजियास्टिकचा अँटोनिम आहे. तर पॅशनेट, एक्साइटेड, एगर हे एन्थुजियास्टिकचे सिनोनिम्स आहेत. हे तिन्ही शब्द देखील पाठ करून ठेवा. आता आपण TCS ज्याच्यावरती सारखे प्रश्न विचारते असे 15 वन वर्ड सबस्टिट्यूट्स बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 31. अ पर्सन हू लव्ज मॅनकाइंड म्हणजे असा व्यक्ती जो माणसावरती किंवा ह्युमन्सवरती, मनुष्यावरती प्रेम करतो, त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला फिलॅन्थ्रॉपिस्ट म्हणून ओळखलं जातं. तेव्हा पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. अ पर्सन हू लव्ज मॅनकाइंड मीन्स फिलॅन्थ्रॉपिस्ट. तर पॅट्रिऑट म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर पॅट्रिऑट म्हणजे अ पर्सन हू सपोर्ट्स देअर कंट्री. म्हणजे असा व्यक्ती ज्याचे स्वतःच्या देशावरती प्रेम आहे किंवा जो स्वतःच्या देशाचा भक्त आहे त्याला पॅट्रिऑट असे म्हटले जाते. हे देखील लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 32. अ पर्सन हू हेट्स वुमन असा व्यक्ती जो महिलांचा तिरस्कार करतो किंवा रागराग करतो त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला मिसोजिनिस्ट म्हणून ओळखले जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 अ पर्सन हू हेट्स वुमन मीन्स मिसोजिनिस्ट. प्रश्न क्रमांक 33. अ स्पीच डिलिव्हर्ड विदाउट प्रिपरेशन म्हणजे असे भाषण जे कोणतीही पूर्वतयारी न करता दिले जाते त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला एक्स्टेम्पोर म्हटलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्याचबरोबर अ स्पीच विच डिलिव्हर्ड विदाउट प्रिपरेशन याला अजून एक शब्द आहे, तो आहे इम्प्रॉम्प्टू. हा देखील शब्द लक्षात ठेवा. याच्यावरती देखील परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. तर इम्प्रॉम्प्टू किंवा एक्स्टेम्पोर याचा अर्थ होतो अ स्पीच डिलिव्हर्ड विदाउट प्रिपरेशन. क्वेश्चन नंबर 34. अ पर्सन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड असा व्यक्ती ज्याचा देवावरती विश्वास नाही त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला एथिस्ट म्हटलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे उत्तर आहे. एथिस्ट मीन्स अ पर्सन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड. प्रश्न क्रमांक 35. अ पर्सन हू कॅन स्पीक मेनी लँग्वेजेस असा व्यक्ती जो वेगवेगळ्या म्हणजे भरपूर भाषा बोलू शकतो त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला पॉलिग्लॉट म्हटलं जातं. अ पॉलिग्लॉट इज अ पर्सन हू कॅन स्पीक मेनी लँग्वेजेस. त्यानंतरचा प्रश्न आहे अ लाईफ स्टोरी रिटन बाय वन सेल्फ म्हणजे स्वतःच्या आयुष्याची कहाणी स्वतःच जो लिहितो पुस्तक रूपात त्याला काय म्हटलं जातं किंवा त्या स्टोरीला काय म्हटलं जातं, तर त्याला ॲटोबायोग्राफी म्हटलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. आता लक्षात घ्या, एखादा व्यक्ती जेव्हा स्वतःची स्टोरी स्वतः लिहितो तेव्हा त्याला ॲटोबायोग्राफी म्हटलं जातं. आणि एखाद्या व्यक्तीची स्टोरी जर दुसऱ्याने लिहिली
तर मात्र त्याला बायोग्राफी म्हटलं जातं. हा फरक लक्षात ठेवा. स्वतःची स्टोरी स्वतः लिहिली तर ॲटोबायोग्राफी, आणि दुसऱ्याने जर ती लिहिली तर त्याला फक्त बायोग्राफी म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 37. अ पर्सन हू इज अनेबल टू पे हिज डेट्स, म्हणजे असा व्यक्ती जो त्याच्या कर्जाचे हप्ते किंवा कर्ज चुकवू शकत नाही, त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला इनसॉल्वंट म्हटलं जातं. किंवा याला आणखीन एक शब्द आहे, तो म्हणजे बँकरप्ट असा देखील पर्याय परीक्षेमध्ये येऊ शकतो. त्यामुळे बँकरप्ट किंवा इनसॉल्वंट याचा अर्थ होतो की अ पर्सन हू कॅनॉट पे डेप्ट्स. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38. अ पर्सन हू कॅन यूज बोथ हँड्स इक्वली वेल, म्हणजे असा व्यक्ती जो त्याचे दोन्ही हात इक्वली, म्हणजे तो दोन्ही हाताने सर्व कामे करू शकतो, म्हणजे दोन्ही हात वापरण्यात तो स्किलफुल आहे, अशा व्यक्तीला काय म्हटलं जातं, तर अशा व्यक्तीला ॲम्बिडेक्स्ट्रस म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. ॲम्बिडेक्स्ट्रस मीन्स अ पर्सन हू कॅन यूज बोथ हँड्स इक्वली वेल. प्रश्न क्रमांक 39. अ रिटन इन्स्क्रिप्शन ऑन अ टॉम्बस्टोन. आता जो टॉम्बस्टोन म्हणजे काय, तर थडग्याच्या जवळ जो दगड असतो तर त्याच्यावरती लिहिलेलं जे असतं त्याला काय म्हटलं जातं, किंवा त्याच्यावर कोरलेली जी अक्षर असतात थडग्याच्या दगडावरती त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला इपिटाफ म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. इपिटाफ मीन्स वर्ड्स इन्स्क्राइब्ड ऑन अ टॉम्बस्टोन. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, हा खूप महत्त्वाचा आहे, हा बऱ्याच वेळा विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 40. अ पर्सन हू इज ऑलवेज होपफुल, असा व्यक्ती जो नेहमी सकारात्मक असतो किंवा आशावादी असतो त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला ऑप्टिमिस्टिक म्हटलं जातं. म्हणजेच अ पर्सन हू ऑलवेज लुक ब्रायटर साईड ऑफ द थिंग्स त्याला ऑप्टिमिस्टिक म्हणतात. तर याच्याबरोबर विरुद्धार्थी आहे पेसिमिस्टिक. असा व्यक्ती जो नेहमी नकारात्मक असतो किंवा निराशावादी असतो, किंवा जो नकारात्मक साईडला वस्तूंच्या, व्यक्तींच्या किंवा एखाद्या घटनेच्या नेहमी बघत असतो, तर त्याला पेसिमिस्टिक म्हणतात. तर ऑप्टिमिस्टिक आशावादी आणि पेसिमिस्टिक निराशावादी हे दोन्ही लक्षात ठेवा, याच्यावरती खूप वेळा प्रश्न येऊन गेलेत. प्रश्न क्रमांक 41. अ पर्सन हू नोज एव्हरीथिंग, असा व्यक्ती ज्याला सर्व काही माहीत असतं त्याला काय म्हणतात, तर त्याला ओमनिसियंट म्हणतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आता परीक्षेमध्ये ओमनिपोटेंट याच्यावरती देखील प्रश्न येतो. तर ओमनिपोटेंट म्हणजे काय, असा व्यक्ती हू इज ऑल पॉवरफुल, ज्याला आपण मराठीमध्ये सर्व शक्तिमान म्हणतो, तर त्याला ओमनिपोटेंट म्हणतात. ऑल पॉवरफुल असलेला सर्व शक्तिमान व्यक्ती म्हणजे ओमनिपोटेंट. त्याचबरोबर ओमनिवोर याच्यावरती देखील प्रश्न येतो. तर असा व्यक्ती जो व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही खातो, त्याला ओमनिवोर असं म्हणतात. तर ओमनिपोटेंट, ओमनिसियंट आणि ओमनिवोर हे तिन्ही लक्षात ठेवा, या तिन्हीवरती प्रश्न येऊन गेलेले आहेत. प्रश्न क्रमांक 42. अ पर्सन हू लिव्ज फॉर अ प्लेजर, असा व्यक्ती जो प्लेजरसाठी जगतो किंवा आनंदासाठी जगतो, म्हणजे जो असं मानतो की आयुष्याचा मुख्य हेतूच प्लेजर प्राप्त करणे आहे किंवा आनंदात राहणे आहे, त्याला काय म्हणतात, तर त्याला हेडॉनिस्ट म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 ह्याचे योग्य उत्तर आहे. हेडॉनिस्ट मीन्स वन हू बिलीव्ज प्लेजर इज अ चीप पर्पज ऑफ लाईफ. आता परीक्षेमध्ये अल्ट्रिस्ट याच्यावरती देखील प्रश्न येतो. तर अल्ट्रिस्ट म्हणजे काय, तर याचा अर्थ होतो अनसेल्फिश इंटरेस्ट इन द वेलफेअर ऑफ अदर्स. म्हणजेच इन शॉर्ट काय, अल्ट्रिस्ट म्हणजे जो निस्वार्थीपणे दुसऱ्यांच्या चांगले व्हावे म्हणून झटतो किंवा त्यांना मदत करण्यासाठी पुढे असतो, त्याला अल्ट्रिस्ट म्हणतात. तर अजून एक इथे शब्द आहे फॅटलिस्ट, याच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न विचारला जातो. तर फॅटलिस्ट म्हणजे काय, वन हू बिलीव्ज दॅट एव्हरीथिंग इज
प्रीडेस्टाइन्ड. तर फॅटलिस्ट म्हणजे काय? असा व्यक्ती ज्याला वाटत असतं की या सर्व ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या पूर्वनियोजित आहेत. म्हणजे तुम्ही काही जरी केलं, किती जरी प्रयत्न केले, तर ज्या गोष्टी घडणार आहेत त्या गोष्टी घडणारच आहेत. तर तशा व्यक्तीला फॅटलिस्ट म्हणतात. तर हेडोनिस्ट, अल्ट्रुइस्ट आणि फॅटलिस्ट हे तिन्ही शब्द लक्षात ठेवा. याच्या तिन्हीवरती देखील प्रश्न विचारलेले आहेत. प्रश्न क्रमांक 43, अ रेमेडी फॉर ऑल डिसीजेस याला काय म्हणतात? सर्व रोगांवरचा रामबाण उपाय त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला पॅनेसिया म्हटलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. तर पॅनेसिया मीन्स अ रेमेडी फॉर ऑल डिसीज हा देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील खूप वेळा प्रश्न आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 44, वन हू लिव्ज अलोन म्हणजे असा व्यक्ती जो एकटा राहणं पसंत करतो किंवा एकटा राहतो त्याला काय म्हटलं जातं? त्याला सॉलिटरी म्हटलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 45, सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड ॲज वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स. तर आपल्याला काही शब्द दिलेले आहेत, त्याच्यासाठी वन वर्ड सबस्टिट्यूट शोधायचं आहे. तर ते शब्द आहेत द स्टडी ऑफ ह्युमन बिंग्स. तर स्टडी ऑफ ह्युमन बिंग्सला काय म्हटलं जातं? म्हणजे मनुष्यांचे अभ्यास करणारे शास्त्र त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला अँथ्रोपोलॉजी म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. यानंतर आपण करेक्टली स्पेल्ड वर्ड्स बघणार आहोत. परीक्षेमध्ये याच्यावरती खूप प्रश्न विचारले जातात, पण काही ठराविकच शब्द आहेत जे पुन्हा पुन्हा विचारले जातात. तर ते शब्द आपण आता बघूया. प्रश्न आहे 46वा, फाइंड द करेक्टली स्पेल्ड वर्ड. तर आपल्याला कमिटी हा शब्द दिलेला आहे आणि त्याचा करेक्ट स्पेलिंग असलेला पर्याय निवडायचा आहे. तर कमिटीमध्ये 2 वेळा एम असतं आणि 2 वेळा टी असतं आणि 2 वेळा ई असतं. असा शब्द शोधा. तर तो आहे पर्याय क्रमांक 2, COMMITTEE. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. तर हे जे आता आपण 15 शब्द घेणार आहे करेक्टली स्पेल्ड वर्ड, ते 15 शब्द एका ठिकाणी लिहून ठेवा आणि ते लिहायची रिव्हिजन करा. हे इतके महत्त्वाचे आहेत की यातीलच काही तुम्हाला पेपरमध्ये आलेले दिसतील. प्रश्न क्रमांक 47, फाइंड द करेक्टली स्पेल्ड वर्ड. तर इथे आपल्याला ऑकरन्स हा शब्द दिलेला आहे. तर ऑकरन्स म्हणजे काय? तर याचा अर्थ होतो घडून येणे. प्रत्येक शब्दाबरोबर आपण त्याचा अर्थ देखील बघूया, म्हणजे त्याचा तुम्हाला फायदा होईल. जर त्याच्यावरती सिनोनिम, अँटोनिम्सवर प्रश्न विचारला तरी त्याचं मिनिंग जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचता येईल. तर ऑकरन्समध्ये डबल सी आणि डबल आर असतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2, OCCURRENCE हे योग्य उत्तर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा योग्य पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 48, फाइंड द करेक्टली स्पेल्ड वर्ड. आता इथे आपल्याला अकोमोडेशन हा शब्द दिलेला आहे आणि याचा अर्थ होतो सुविधा किंवा काही वेळा निवास असा देखील याचा अर्थ घेतला जातो. तर अकोमोडेशनमध्ये देखील 2 वेळा सी असतं आणि 2 वेळा एम येतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2, ACCOMMODATION हा योग्य स्पेलिंग असलेला शब्द आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. तर हे सर्व शब्द त्याचा अर्थ आणि त्याचे स्पेलिंग हे पाठ असायला हवेत, कारण हे पुन्हा पुन्हा TCSने विचारलेले आहेत. प्रश्न क्रमांक 49, फाइंड द करेक्टली स्पेल्ड वर्ड. तर शब्द आहे मिसचिवस. तर मिसचिवस म्हणजे काय? तर याचा अर्थ होतो खोडकर असा. तर खोडकर या अर्थाने मिसचिवस हा शब्द वापरतो आपण. तर याचं करेक्ट स्पेलिंग काय आहे? तर ते आहे MISCHIEVOUS. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे योग्य स्पेलिंग असलेला पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 50, फाइंड द करेक्टली स्पेल्ड वर्ड. तर इथे आपल्याला सेपरेशन हा शब्द दिलेला आहे. याचा अर्थ काय होतो? तर याचा अर्थ होतो वियोग होणे किंवा ताटातूट होणे. या अर्थाने सेपरेशन हा शब्द वापरतो आणि याच्यामध्ये एकच पी असतं, लक्षात घ्या. आणि याचं योग्य स्पेलिंग आहे SEPARATION
ई फक्त एकदाच आहे याच्यात, हे लक्षात ठेवा. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 51, फाइंड द करेक्टली स्पेल्ड वर्ड. तर इथे आपल्याला एम्बॅरेस हा शब्द दिलेला आहे आणि एम्बॅरेसचा अर्थ होतो ऑकवर्ड किंवा अनकम्फर्टेबल या अर्थाने, ज्याला मराठीत आपण आता कोणता शब्द मला आठवत नाही एक्झॅक्टली, पण ऑकवर्ड किंवा अनकम्फर्टेबल या अर्थाने एम्बॅरेस हा शब्द आपण वापरतो. तर एम्बॅरेसमध्ये डबल आर आणि डबल एस असतं, हे लक्षात ठेवा. त्यामुळे योग्य पर्याय कोणता आहे तर EMBARRASS. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे, हे योग्य स्पेलिंग आहे. प्रश्न क्रमांक 52, फाइंड द करेक्टली स्पेल्ड वर्ड. तर इथे आपल्याला प्रिव्हिलेज हा शब्द दिलेला आहे, याचा अर्थ होतो विशेष हक्क किंवा विशेष अधिकार या अर्थाने प्रिव्हिलेज हा शब्द आपण वापरतो. तर याचा योग्य स्पेलिंग काय आहे तर PRIVILEGE प्रिव्हिलेज. पर्याय क्रमांक 3 हे योग्य स्पेलिंग असलेला पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 53, फाइंड द करेक्टली स्पेल्ड वर्ड. आणि आपल्याला शब्द दिलेला आहे हॅरॅसमेंट. हॅरॅसमेंट म्हणजे काय, छळवणूक किंवा छळणे या अर्थाने शब्द वापरतो आपण. तर याच्यामध्ये एकच आर असतं लक्षात घ्या आणि 2 वेळा एस असतं. त्यामुळे योग्य पर्याय कोणता आहे तर HARASSMENT. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हा योग्य स्पेलिंग असलेला पर्याय आहे. हा देखील शब्द खूप वेळा विचारलेला आहे TCSने. प्रश्न क्रमांक 54, फाइंड द करेक्टली स्पेल्ड वर्ड. योग्य स्पेलिंग असलेला शब्द शोधायचा आहे आपल्याला आणि त्याच्यासाठी मेंटेनन्स हा शब्द दिलेला आहे. तर हा जो शब्द आहे हा TCSचा फेवरेट शब्द आहे, मेंटेनन्स हा. याच्यावरती खूप वेळा प्रश्न आलेला आहे. तर योग्य पर्याय काय आहे तर मेंटेनन्ससाठी योग्य स्पेलिंग आहे MAINTENANCE. मेंटेनन्स पर्याय क्रमांक 3 हे योग्य स्पेलिंग आहे. हे खूप वेळा लिहा. याच्यात T नंतर E आहे हे लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा T नंतर A टाकून तुम्हाला फसवलेलं असतं, त्यामुळे हे पाठ करून ठेवा स्पेलिंग. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, हा 100% विचारला जाईल. प्रश्न क्रमांक 55, फाइंड द करेक्टली स्पेल्ड वर्ड. आता तुम्हाला व्हॅक्यूम हा शब्द दिलेला आहे आणि त्याच्यासाठी करेक्ट स्पेलिंग शोधायचे आहे. तर व्हॅक्यूममध्ये WU असतं नेहमी, हे लक्षात ठेवा. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 VACWM हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 56, फाइंड द करेक्टली स्पेल्ड वर्ड. आणि त्यासाठी शब्द दिलेला आहे ब्युरोक्रेसी. ब्युरोक्रेसीचा अर्थ होतो नोकरशाही असा. हा देखील शब्द TCSचा फेवरेट शब्द आहे. याच्यावरती देखील खूप परीक्षांमध्ये प्रश्न विचारलेला आहे. तर ब्युरोक्रेसीचा योग्य पर्याय कोणता आहे तर तो आहे पर्याय क्रमांक 1 हा BUREAUCRACY. तर हा शब्द देखील मल्टिपल टाइम्स लिहा. योग्य स्पेलिंग लक्षात ठेवा. हा बऱ्याच जणांचा परीक्षेमध्ये चुकतो आणि त्यामुळेच TCS याच्यावरती प्रश्न विचारतो. प्रश्न क्रमांक 57, फाइंड द करेक्टली स्पेल्ड वर्ड. आणि शब्द दिलेला आहे कनायझर. तर कनायझरचा अर्थ होतो पारखी असा, म्हणजेच एखाद्या गोष्टीची पारख असलेला किंवा एखाद्या आर्टची किंवा टेस्टची पारख असलेला या अर्थाने कनायझर हा शब्द वापरला जातो. आणि याच्यासाठी योग्य स्पेलिंग कोणते आहे तर ते आहे पर्याय क्रमांक 1 मधले CONNOISSEUR. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे योग्य स्पेलिंग असलेला पर्याय आहे. हे देखील स्पेलिंग लक्षात ठेवा. हा देखील खूप अवघड शब्द आहे, याच्यावरती देखील बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 58, फाइंड द करेक्टली स्पेल्ड वर्ड. आणि शब्द आहे एक्झिस्टन्स. एक्झिस्टन्स म्हणजे काय तर अस्तित्व या अर्थाने एक्झिस्टन्स हा शब्द वापरला जातो. याचे स्पेलिंग तसे सोपे आहे, तरी पण हा खूप वेळा विचारलेला आहे. आणि योग्य स्पेलिंग काय आहे तर ते आहे EXISTENCE. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. T नंतर E आहे इथे, हे देखील लक्षात असू द्या. इथेच बरीच जण चुकतात. प्रश्न क्रमांक 59, फाइंड द करेक्टली स्पेल्ड वर्ड. आणि शब्द आपल्याला दिलेला आहे एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट म्हणजे काय तर पर्यावरण. तर हा देखील आता लेटेस्ट पाठीमागे झालेल्या परीक्षेमध्येच विचारलेला प्रश्न होता.
तर एन्व्हायरमेंटचा योग्य पर्याय कोणता आहे, तर तो आहे ENVIRONMENT. तर हा शब्द 2 ह्याच्यात फोडायचा, एन्व्हायर्न, ENVIRON आणि परत MENT, म्हणजे तो लक्षात ठेवायला सोपा जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याची योग्य उत्तर आहे. हा इथला N विसरायचा नाही. प्रश्न क्रमांक 60, फाइंड द करेक्टली स्पेल्ड वर्ड. योग्य स्पेलिंग असलेला पर्याय आपल्याला शोधायचा आहे आणि आपल्याला शब्द दिलेला आहे कन्व्हिनियन्स. हा कन्व्हिनियन्सचा अर्थ होतो सोय. तर योग्य स्पेलिंग असलेला पर्याय कोणता आहे, तर तो आहे पर्याय क्रमांक 1 हा CONVENIENCE. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे योग्य स्पेलिंग असलेला पर्याय आहे. हा देखील शब्द खूप महत्त्वाचा आहे, याच्यावरती देखील खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे. तर अशा रीतीने आपण 15 सिनोनिम्स बघितले, त्याच्यानंतर 15 अँटोनिम्स बघितले, 15 वन वर्ड सबस्टिट्यूट बघितले आणि 15 करेक्टली स्पेल्ड वर्ड्स बघितले. तर हे जे सर्व शब्द आहेत 60, हे TCSने खूप वेळा विचारलेले आहेत वेगवेगळ्या परीक्षांमध्ये. त्यामुळे हे खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे याची चांगली रिव्हिजन करा. हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, हे शब्द लिहून काढा, त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जनरल नॉलेजचे 100 प्रश्न बघणार आहोत, जे TCSने रिपीटेडली विचारलेले आहेत. त्यामुळे नेक्स्ट व्हिडिओ देखील खूप महत्त्वाचा आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.